वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणातली आज सुनावणी पार पडली। पहिल्यांदाच असं झालं की घरातले पाचही आरोपी म्हणजे सासू, सासरे, त्यानंतर पती, दीर आणि नणंद करिश्मा हगवणे असे सगळेजण आज या सगळ्या सुनावणीसाठी उपस्थित होते। त्यानंतर या सगळ्यांना म्हणजे त्यामध्ये जे नंतर दोघं जण सापडले सासरे आणि दीर या दोघांना आता 31 तारखेपर्यंत PCA पोलीस कस्टडी आणि बाकीच्या तिघांना उद्यापर्यंत कस्टडी, त्यानंतर मग परत कोर्टात सुनावणी होईल। या घटना नक्की काय त्या समजून घ्यायच्यात, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक प्रसंग आठवला। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये स्वारगेटची रेप केस झाली होती। या रेप केसमध्ये जो आरोपी होता गाडे त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी विक्टिम जी पीडित मुलगी आहे तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय तिच्या चारित्र्यावरती शंका घेण्यात आल्या होत्या। आणि आजही ज्यावेळी वैष्णवीचं प्रकरण कोर्टात आलं त्यावेळी डिफेन्स लॉयरने सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला ते म्हणजे पती व्यतिरिक्त वैष्णवी नक्की कोणाशी बोलत होती। दोन्ही केस वेगळे आहेत, एक रेपची केस आहे, दुसरी प्रथमदर्शनी आत्महत्येची केस दिसते। पण असं असताना सुद्धा दोन्ही डिफेन्स लॉयर मध्ये एक दुवा आहे, तो दुवा असा आहे की विक्टिमचं कॅरेक्टर असॅसिनेशन। वैष्णवी खरंच म्हणजे 16 तारखेला तिचा मृत्यू असेल तर 17 तारखेला FIR दाखल झाली, पण 18 तारखेला अशी एक व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत वैष्णवी बोलत होती असा आरोप तिच्या आत्ताचे आर्ग्युमेंट करताना डिफेन्स लॉयरने केला। ही व्यक्ती नक्की कोण होती, पतीच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या व्यक्तीसोबत वैष्णवी बोलत होती, आणि त्याहून पुढे जाऊन आज ज्या आर्ग्युमेंट झाल्या त्या आर्ग्युमेंटमध्ये वैष्णवीच्या चरित्र्याबद्दल नक्की कोणते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि रिमांड रिपोर्ट नक्की काय सांगतो या सगळ्याचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत। सुरुवात करूयात आजच्या रिमांड रिपोर्टवरून। खरं तर पहिल्यांदाच या 5 जणांना एकत्र हजर करण्यात आलं, कारण मागच्या वेळी 3 जण जे होते म्हणजे करिश्मा नणंद, त्यानंतर आई आणि तिचा पती जो आहे शशांक हगवणे, या तिघांना याआधीच पोलिसांनी उचललं होतं, त्यामुळे तिघांच्या रिमांड होत्या पोलिसांकडे। 2 जण नंतर सापडले, दीर आणि सासरे नंतर सापडले राजेंद्र हगवणे, त्यांना पोलिसांनी उचललं। आता दोघांच्या तारखा जरी वेगवेगळ्या असल्या तरी महत्त्वाचं असं आहे की रिमांड रिपोर्ट ज्या बेसिसवरती मागण्यात आली ते एक्झॅक्टली काय हे आधी आपण समजून घेऊ, आणि त्यानंतर आजच्या संपूर्ण प्रकरणामध्ये डिफेन्स लॉयरने मांडलेल्या गोष्टी हा येणाऱ्या काळात हा खटलाच पूर्ण कसा वेगळ्या दिशेला नेऊ शकता, त्याची शक्यता का वाढली आहे ते पण आपण समजून घेऊ। बेसिक गोष्ट यातली अशी होती की या सगळ्या प्रकरणामध्ये अजून आरोपींमधल्या काही जणांचा मोबाईल हस्तगत करणं राहिलेला आहे। त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। म्हणजे कसलं शूटिंग, तर वैष्णवीच्या संदर्भात काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ नक्की काढलेले आहेत की नाही याबद्दल पोलिसांना चाचपणी करायची आहे ते। तिसरं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपी 2, 3, 5 म्हणजे बाकीचे ज्या प्रकरणातले आरोपी आहेत हगवण्यांचं, या सगळ्यांचं कम्युनिकेशन नक्की काय आहे हे काढायचं आहे। आणि यातला आणखी एक महत्त्वाचा आरोपी कोण, त्याचं नाव आहे निलेश चव्हाण, जो अजून फरार आहे। मी आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना तरी तो अजून फरार आहे। त्याच्यावरती काय आरोप लावण्यात आले होते, तर वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे ठेवण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी त्याच्यावरती ज्युव्हेनाईलच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। अर्थात निलेश चव्हाणचं कॅरेक्टर काय आहे, त्याच्या घरच्यांनी काय सांगितलं या गोष्टी आणखी पुढे आलेल्याच आहेत। तो कशा पद्धतीने स्पाय कॅमेरा लावायचा हेही पुढे आलेलं आहे। तर आता हगवणे कुटुंबियांचं आणि निलेश चव्हाणचं यांचं कम्युनिकेशन नक्की काय आहे ते जाणून घ्यायचंय। दुसरं काय की चव्हाण हा नक्की हगवणे कुटुंबियांमधल्या कोणाकोणाच्या संपर्कात होता याच्या डिटेल्स आम्ही काढतोय, त्याचे CDR काय ते आम्ही चेक करतोय। त्यापेक्षा महत्त्वाचं काय तर वैष्णवीचं सोनं नक्की कोणाला देण्यात आलं होतं, जे सोनं मागितलं असं जरी प्रथम दर्शन दिसतंय तरी ते आणखी चेक करायचं आहे। 5वा यातला पॉईंट काय, हे सोनं नक्की यांच्यामधल्या म्हणजे हगवणे कुटुंबियांमधल्या काही जणांनी तिचं सोनं गहाण ठेवलेलं होतं, त्याच्यावरती पैसे उचलले होते। आता या सगळ्याचा तपास करायचा आहे। हे नक्की कोणाच्या सांगण्याने झालं, वैष्णवीचा पती शशांक आहे त्याच्या सांगण्याने झालं, सासऱ्याच्या सांगण्याने झालं की आणखी नणंदेच्या आणि सासूच्या सांगण्याने झालं, ते आम्हाला समजून घ्यायचं आहे। आणि या मोबाईलवरती व्हॉट्सअप चॅटिंग्स असले पाहिजेत, तर ते व्हॉट्सअप चॅटिंग्स रिकव्हर करायचे आहेत आणि या सगळ्याची माहिती घेत आहोत। घटना 17/5ची म्हणजे 17 मेची या सगळ्या प्रकरणातली FIR आहेत। आणि शेवटचा यातला मुद्दा काय रिमांड मधला, तर ज्या जखमा झालेल्या आहेत त्या नॅचरल दिसत नाहीयेत, म्हणजे कुणीतरी पडलं खाली पाय घसरून आणि त्यानंतर त्याला जखमा होतात, तशा पद्धतीच्या जखमा नाहीत, किंवा चक्करून पडल्यानंतर जखमा होतात तशा पद्धतीच्या जखमा नाहीत।
आणि त्यामुळे ज्या या सगळ्या तिच्या अंगावरती जखमा दिसत आहेत, जवळपास टोटल ॲक्च्युली 30 त्या सगळ्या जखमा आहेत. म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड जो आहे त्यानुसार 30 जखमा आहेत. मी जो सगळ्यात पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याच्यामध्ये सुद्धा या जखमांचा उल्लेख केला होता, ज्याला आपण लिगेचर मार्क्स असं कायद्याच्या भाषेत त्याला आपण असं म्हणू. त्यातली 30वी खून जी आहे तिच्या गळ्याचा जो लिगेचर मार्क याचा फोटो मुंबई तक्रार तुम्ही पाहिला तो आहे की ज्यावेळी तो गळफास घेतला असं प्रथम दर्शन दिसतंय. पण बाकीच्या 29 खुना हा तिच्या पोस्टमॉर्टम ॲटॉप्सी रिपोर्ट होण्याच्या आधीच्या आहेत. त्यातल्या 15 जखमा या ती मरण्यापूर्वीच्या 24 तासातल्या आहेत, तर 2 जखमा 3 ते 6 दिवसापूर्वीच्या, 1 जखम 4 ते 6 दिवसांपूर्वीची आणि 11 जखमा अशा आहेत ज्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. सो या जखमा नक्की कशा पद्धतीने झाल्यात काय नाही याचं सगळ्यांचं आम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. आणि त्यासाठी ॲटॉप्सी रिपोर्टमध्ये म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जी गोष्ट आली आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की हे खरंच नक्की कसं घडलेलं आहे, इसे अंजाम कैसे दिया गया है, ते सुसाईड असेल तर खून असेल हे येणाऱ्या काळात सिद्ध होईल. पण हे घडलं कसं हे सिद्ध जर करायचं असेल तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सने तिथे त्या ठिकाणी जाणं आणि तिथून ह्या सगळ्याची माहिती घेणं, त्या रूममध्ये जिथे तिचा मृतदेह सापडला तिथे नक्की कशा पद्धतीने ऍक्ट घडला हे करणं महत्वाचं आहे असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्यामध्ये सांगतो. आणि आत्ताच्या रिमांड रिपोर्ट मधला हा शेवटचा दुवा होता जो त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टशी कनेक्ट होतो. आता मूळ बातमीकडे, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता की डबल विक्टिमायझेशन ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, की एखाद्या पीडितेचं परत एकदा जेव्हा तिच्या चारित्र्यावरती शंका घेतल्या जातात त्यावेळी खटल्याला कशी वेगळी दिशा तयार होते आणि येणाऱ्या काळात वैष्णवीचा सुद्धा खटला वेगळ्या वळणावर जातो की काय याची एक शंका या ठिकाणी आता मला शंका मनात येते. त्याचं कारण आता काय ते आपण समजून घेऊ, पुढच्या 5 मिनिटात समजून घेऊ. सासरा आणि दीर फरार होते, त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली. पण दुशिंग तिथे जे विपुल दुशिंग नावाचे डिफेन्स लॉयर होते त्यांनी आर्ग्युमेंट करताना काय म्हटलं बघा. त्यांनी म्हटलेलं आहे की डे 1 पासून कोर्टाला संपूर्ण प्रकरणात मिसलीड करण्यात आलं. काय मिसलीड केलं की 306 आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा 302 म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात तब्दील करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे. आणि ज्यावेळी गुन्ह्याबद्दल विचारतो, इन्व्हेस्टिगेशन वेळी विचारतो, त्यावेळी पोलिसांच्या तोंडातून या सगळ्या प्रकरणात ब्र पण निघत नाही. हे जस्टिफाईंग कसं काय हा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्यांनी असं म्हटलेलं आहे की FIR मध्ये मुलीचं म्हणजे वैष्णवीचं सोनं काढून घेतलं, तिला ते सोनं काढून घेण्यास प्रवृत्त केलं किंवा तिच्याकडून ते हिसकावून घेतलेलं आहे असा FIR मध्ये कोणताही उल्लेख नाही. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की घरातल्या बिझनेस नीड्स होत्या. म्हणजे काय तर घरामध्ये बिझनेसच्या अनुषंगाने पैसे लागणार होते, त्यासाठी वैष्णवीचं सोनं गहाण ठेवण्यात आलं आणि सोनं गहाण ठेवणं ही तत्कालीन आर्थिक गरज होती. त्याचा निर्णय हा सर्वांच्या मताने घेतला गेलेला आहे. याचा अर्थ काय की सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय हा कुटुंबातल्या सर्वानुमते झालेला आहे. त्यामुळे बाहेरच्याकडे हात पसरण्यापेक्षा घरातल्यांनीच निर्णय घेतला आणि त्यानुसार वैष्णवीचं सोनं गहाण ठेवलेलं आहे. ज्या 51 तोळ्या सोन्याच्या हुंड्याचा उल्लेख केला होता ते हगवणींनी काय केलंय तर ते सोनं त्यातलं काही गहाण ठेवलं, त्यांना पैसे हवे होते म्हणून. आता ही आमच्या फॅमिलीची अंतर्गत सेटलमेंट होती, कुटुंबाचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे मीडिया ट्रायलवरती कोर्टाने काही अवलंबून राहू नये. सोनं कोणत्या बँकेत गहाण ठेवलं याच्या डिटेल्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. हे या सगळ्यातलं डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं. त्याच्या पुढे ते वैष्णवीच्या चारित्र्यापर्यंत जातात. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेलं होतं की ती कोण व्यक्ती आहे की जी व्यक्तीसोबत वैष्णवी सतत बोलत होती आणि ज्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट शेड्यूल होती, कदाचित त्या याच्यातून तिने सुसाईड केलं असावं असं आता डिफेन्स लॉयरला वाटतं. आता समजून घेऊ की वैष्णवीचं सोनं गहाण ठेवण्यात आलेलं. ओके, त्यांनी असं म्हटलं आहे की या संपूर्ण गुन्ह्यामध्ये पहिल्या दिवसापासून निलेश चव्हाण या व्यक्तीचा उल्लेख नाही. निलेशने ते स्वतःहून बाळ घेतलं, बाळाची हेळसांड झाली असती कुटुंबाच्या पाठीशी आणि त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी त्याने मोठ्या मनाने हे बाळ तो स्वतःकडे घेऊन गेला. आता त्याच्या विरोधात पण तुम्ही ज्युनियल ऍक्ट नुसार त्या बाळाची हेळसांड झाली लहान बाळाची म्हणून तुम्ही गुन्हा दाखल केलाय. तर हे निलेश सापडत नाहीये चव्हाण, तर त्याच्याशी आमच्या आशिरांचा म्हणजे आमच्या या सगळ्याशी त्याचा नक्की काय संबंध आहे. आता पोलीस त्याला शोधत आहेत, यात आमची चूक एक्झॅक्टली काय आहे त्याला शोधण्यासाठी आमच्या आरोपीची पोलीस कस्टडी नक्की का मागितली जात आहे. त्यामुळे तपास हा चुकीच्या पद्धतीने चाललाय. निलेश चव्हाणचा मोबाईल कुठे आहे काय आहे हे हगवणे कुटुंबियांना कसं काय माहिती असा प्रश्न डिफेन्स लॉयरनी उपस्थित केला. त्याच्या पुढे जाऊन पण काय त्यांनी म्हटलेलं आहे की 16 तारखेला इन्सिडेंट घडल्यानंतर त्याच रात्री आणि 17 तारखेला तर तुम्ही या तिघांना म्हणजे कोणाला करिश्मा हगवणे, त्यानंतर तिची आई
म्हणजे वैष्णवीची सासू आणि तिचा नवरा शशांक घागोणे या तिघांना तुम्ही उचललेलं आहे, तर त्यानंतर ते निलेश चव्हाणच्या काही संपर्कात नव्हते. त्यामुळे निलेश चव्हाण कुठे आहे हे आम्हाला काही माहीत नाही. कारण पोलिसांनी रिमांड घेताना एक पॉईंट मांडलेला होता की निलेश चव्हाण सोबत यांचे कॉन्व्हर्सेशन झालेत, ते आम्ही रिकव्हर करतोय आणि तो आत्ता कुठे लपला याच्याबद्दल यांच्याकडे माहिती आहे का त्याची आम्ही चौकशी करतोय. त्यामुळे त्याच्यावरती यांनी काउंटर आर्ग्युमेंट दिली होती. आता आणखी एक महत्वाचं, व्हॉट्सअप चॅट्स वैष्णवीचे जेव्हा बाहेर आले, आम्ही पण मुंबईत तुम्हाला या सगळ्या प्रकरणात दाखवले ना, तर ह्या सगळ्या प्रकरणातली पहिली बातमी करणारा पत्रकार मी होतो. ज्या दिवशी मला हे सगळं प्रकरण कळलं, मी माहिती घेतली आणि पोलिसांनी FIR दिली याच्यापेक्षा सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक्झॅक्टली काय सांगतोय याच्यावरती बेस मी व्हिडिओ केलेला होता. त्याचं कारण असं आहे की काही गोष्टी मॅन्युप्युलेट होऊ शकतात, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ऑटोप्सी रिपोर्ट म्हणजे काय सांगितलं, ज्या लिगेचर मार्क्सचा उल्लेख आहे, ज्या कंप्रेशनचा उल्लेख आहे, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कागदपत्र खोटं कसे बोलतील याच्यावरून तो व्हिडिओ केलेला होता. त्यामुळे त्यानंतर जे व्हॉट्सअप चॅट सगळे बाहेर आले त्यात त्यांनी म्हटलेलं होतं की पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचा सगळा भाग आहे, तर पोलिसांनी हे लीक कसं काय केले, तर पोलिसांवरतीच कारवाई व्हावी की काय, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट होतं. आता त्याहून पुढचा मुद्दा, ते असं म्हणतात की जी गेली ती त्या बाळाची आई होती, तिला न्याय मिळाला पाहिजे ही हगवणे कुटुंबियांची म्हणजे आमच्या आशिलांची सुद्धा इच्छा आहे. कारण ते बाळ आमचंही होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आम्ही तर सहकार्य करतच आहोत, पण म्हणून तुम्हाला पोलीस कस्टडीची काही गरज नाही असं आर्ग्युमेंट केलं. आणि आता या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा जो अत्यंत संवेदनशील आहे, ज्याच्यावरती आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट असू शकतात, कदाचित या व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर वेगवेगळी मतमतांतर पण त्याच्यावरती येतील, पण मी ज्या डे 1 पासून या रिपोर्टिंग मधली संवेदनशीलता मेंटेन करतोय, त्या संवेदनशीलतेने मी पुढची माहिती देतो. ती माहिती ऑन रेकॉर्ड आर्ग्युमेंट मधली आहे, ती खरी आहे का खोटी आहे हा तपासाचा भाग आहे. तपास झाल्यानंतर त्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल. माहिती काय समजून घ्या. वैष्णवीचं चॅटिंग पकडलं गेलेलं होतं, हे तिच्या नवऱ्याने पकडलं असं या वकिलांनी म्हटलं. त्यांचं म्हणणं आहे की नको त्या व्यक्तीसोबत तिचे चॅट सुरू होते. मग नवरा म्हणून त्याने काय केलं पाहिजे, तर तो तिला म्हटला की तू माहेर निघून जा. ठीक आहे, मग ती कोणाशी बोलते याचा शोध सुरू झाला पाहिजे. संबंधित व्यक्ती डिटेल्स आम्ही पोलिसांना दिल्यात, पण पोलीस त्या व्यक्तीला मग या सगळ्या प्रकरणात आरोपी का करत नाहीये, त्या व्यक्तीच्या वरती कारवाई का होत नाहीये. आणि नवऱ्याने त्यामुळे तिच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही मुलीला घेऊन जा. त्यांचं असं म्हणणं आहे की डावरी आणि या सगळ्या संदर्भातल्या 5 लाख केसेस महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. कोणत्याही याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून ब्र काढलं जात नाही, पोलीस कुठे बोलत नाहीत, आणि याच प्रकरणामध्ये आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न का होतोय. आणि या 2 महिलांवर म्हणजे कोणावर, करिश्मावरती आणि तिच्या आईवरती, म्हणजे वैष्णवीची नणंद आणि सासू या पण 2 महिला आहेत, यांच्यावरती ह्या सगळ्यांनी अन्याय होत नाही का असा प्रश्न उलट डिफेन्स लॉयरने विचारला. त्याहून पुढे त्यांचं असं म्हणणं होतं की वैष्णवी हॅड अ सुसायडल टेंडन्सी. चला मान्य करू, एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया देण्याची पद्धत कदाचित वेगळी असू शकते, छोट्या गोष्टींना सुद्धा एखादी व्यक्ती एक्स्ट्रीम रिॲक्ट करत असेल असं आपण एक प्रथमदर्शनी मान्य करू. पण याचा अर्थ असा झाला का की तिला मारलं पाहिजे. पुढे जाऊ. त्यांचं म्हणणं आहे शी हॅड अ सुसाईड टेंडन्सी. तिने याआधी सुद्धा खूप वेळा प्रयत्न केले होते. तिचे चॅट सापडू नये, ज्या नको त्या व्यक्तीसोबत, कोट अँड कोट नको त्या असं त्यांनी शब्द वापरला, तिचे चॅट सापडू नयेत म्हणून ही तिला भीती असावी, त्यातून हे तिने पाऊल उचललं गेलंय का याचा शोध घेतला पाहिजे. आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, हे हगवणेंचे वकील म्हणतात. 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांच्या गाडीसाठी आम्ही कशाला तिचा छळ करू. उद्या तिची त्याच आणि त्याची म्हणजे ज्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट ठरलेली होती, शेड्यूल होती, त्या व्यक्तीची भांडणं झाली असतील, त्याच कारणातून तिने सुसाईड केलं असेल, तर याची सुद्धा प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. आणि त्यामुळे पोलीस काय नीट तपास करत नाहीयेत. याआधी वैष्णवीने रॅटकिल पिणं असेल किंवा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा विषय असेल, या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे तिची टेंडन्सीच तशी होती याच्यावरती त्यांनी उल्लेख केलाय. आणि 3 तारखांचा उल्लेख, त्या कोणत्या, 16 तारीख ज्या तारखेला ही घटना घडली, 17 तारीख ज्या तारखेला FIR दाखल होते, आणि त्यानंतर ज्या मुलासोबत तिचे संबंध होते याची 18 तारखेला एंगेजमेंट शेड्यूल होती, आणि त्याच्या आधीच वैष्णवीने हे पाऊल उचललं असं डिफेन्स लॉयरचं म्हणणं आहे. आणि आता काही अनुत्तरित प्रश्न. मी तुम्हाला म्हटलं होतं की फार संवेदनशीलतेने मी तुम्हाला माहिती देईल, कारण त्याचं कारण असं आहे की आज वैष्णवी तर आपल्यात नाहीये. खटला इमोशन्सवरती उभा राहणार नाही, तो पुराव्यांच्या अभावी उभा राहील.
पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतात. ते काय राहतात? डिफेन्स लॉयरने जरी हे सगळं सांगितलं आणि तिच्या कॅरेक्टरमध्ये कसे इश्यूज आहेत हे सांगण्यास तिथे प्रयत्न केला, तरी याचे पुरावे नक्की काय ते मात्र अजून कोर्टासमोर सादर केलेले नाहीत. ते ज्या दिवशी ज्या व्हॉट्सअप चॅटिंगचा ते उल्लेख करतात ते ज्या दिवशी सादर होतील त्या दिवशी नक्की काय माहिती आहे ती बघणं महत्त्वाचं आहे. पण 2 प्रश्नांची उत्तर अजून मला मिळत नाहीत. प्रश्न क्रमांक 1, आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, तर 40 लाखांच्या गाडीसाठी आम्ही तिचा छळ का करू हा प्रश्न विचारला. 40 लाखाची गाडी घेताना लाज नाही वाटली का? ती गाडी घेतली, ती पोझिशन मध्ये ठेवली आणि त्यानंतर आज कोर्टात ज्यावेळी सगळा विषय होतो त्यावेळी तुम्ही आर्ग्युमेंट ही करता की आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखासाठी आम्ही ह्याचा छळ का करू. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एक हायपोथेटिकली आपण समजा धरून चाललो की वैष्णवी कोणासोबत तरी बोलत होती, एक हायपोथेटिकल सिच्युएशन, तिचं कोणासोबत तरी ती ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत होती आणि संबंधित व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट शेड्यूल झाली होती आणि त्याच्या आधी तिचं आणि त्या व्यक्तीचं भांडण झालं म्हणून तिने पाऊल उचललं. ओके, माझं असं म्हणणं आहे मॅरिटल इश्यूज प्रत्येक कुटुंबात असतात. भांड्याला भांडं लागतं ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो ते होत असतं. पण म्हणून तिच्या अंगावर व्रण उठेपर्यंत तिला मारण्याचा अधिकार ना तिच्या नवऱ्याला आहे, ना तिच्या सासऱ्याला आहे, ना तिच्या सासूला आहे, ना तिच्या नणंदेला आहे आणि या पृथ्वी तलावरच्या कोणत्याच माणसाला नाही. तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा, कारण मी या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खरंच हागवणींकडे आहेत का ते येणारा काळ स्पष्ट करेल. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरापासून गोपाळसोबत मी ओंकार, पुण्यामध्ये.